ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA ह्या संदर्भामध्ये म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. दरवेळेला आपण विविध वयोगटातल्या व्यक्तींशी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे शैलेश लेले सर यांनी सुरू केलेलं फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचं हे ॲप, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवली जाते, तीही माफक दरामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाते. आणि ह्या दोन्ही कोर्समध्ये ॲडमिशन घेतलेल्यांचा अनुभव कसा होता याबद्दल आपण जाणून घेतलं. तर त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आहेत फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन सोबत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या दोन मैत्रिणी. प्रामुख्याने त्या कंटेंट ट्रान्सलेटर म्हणून काम करतायत. त्यातल्या पहिल्या आहेत तृप्ती रेखी मॅडम, ज्या फ्रेंच शिकवतात आणि फ्रेंच भाषेचं मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करतात. आणि दुसऱ्या आहेत मनाली राजे मॅडम, ज्या गेल्या 14 वर्षापासून जर्मन भाषा तर शिकवतायत, पण त्या जर्मन भाषा मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम करतायत. तर अशा दोघी जणी आपल्याशी आज जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या दोघींचंही कार्यक्रमामध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत करूया. मॅडम, तुम्हा दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू श्रद्धा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तर आज खूप मजा येणार आहे तुमच्या दोघींशी गप्पा मारताना, कारण की तुमच्या दोघींचाही इतका तगडा अनुभव आहे आणि भाषेवरती आपल्या सगळ्यांचंच प्रेम असतं. आणि जर का काही वेगळी भाषा असेल तर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ही रसिकांची अजूनच वाढलेली असते. त्यामुळेच तुमच्या दोघींकडून खूप छान आम्हाला माहिती मिळणार आहे, हे नक्की. नक्कीच. नक्कीच, आम्ही पण उत्सुक आहोत. तर तृप्ती मॅडम, तुमच्याकडे आधी येते. मुळात हा, बोला. तुम्हाला स्वतःलाच फ्रेंच भाषेची आवड कधी निर्माण झाली? ती भाषा आपण शिकावी असं का वाटलं? ही आवड जी निर्माण झाली ती 12वी नंतर प्रामुख्याने पुण्यामध्ये एकच त्या काळी एवढं संस्थान होतं. म्हणजे ही साधारण मी 22 वर्षापूर्वीची तुम्हाला गोष्ट सांगते. हं. तेव्हा पुण्यात रगाडे इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाचे जे कोर्सेस होते, हं. तर त्याच्यात ऍडमिशन घेतली गेली आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेंच शिकायला सुरुवात केली. आणि पहिल्या वर्षाला आमच्या ज्या मॅडम होत्या इन्स्टिट्यूट मधल्या, तर त्यांनी आम्हाला, कारण की जनरली कुठल्याही भाषेचा आत्मा म्हणजे त्या भाषेचं व्याकरण, बर. तर त्या व्याकरण कधी कधी शिकताना माणसाला म्हणजे कधी कधी स्टुडंट्सना बोर होतो हं. नॅचरली, हो. की तुम्ही एखाद्या खूप ग्रामर आणि क्रिटिकलिटीवर जाता. पण मॅमनी काय केलं, मॅमनी आम्हाला पहिले त्या भाषेचं म्हणजे त्या देशाची त्यांची कल्चरल ओळख, त्यांचं फूड हॅबिट्स काय, अशा प्रकारे त्यांची आम्हाला ओळख करून दिली. आणि मग हळूहळू ती गोडी आमची वाढली. म्हणजे क्लासमध्ये आम्ही फ्रेंच सँडविच बनवणं किंवा सँडविच किलोमीटर सँडविच बनवणं, मग त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स फ्रेंचमध्ये काय असतील, असं सोप्या सोप्या उपक्रमात त्यांनी आम्हाला हसत खेळत फ्रेंच शिकवलं. आणि तेव्हापासून ती मला गोडी लागली भाषा शिकायची. अरे वा. आणि मग ते आवडीने करत गेले मी. बर. सो अशी सुरुवात झाली. ते थोडी मजेशीरच होती ही सुरुवात. हा. आणि त्यावेळेस आपण कॉलेजमध्ये असताना शिकण्यासाठी उत्सुक असतो आणि चांगले शिक्षक मिळाले आणि हसत खेळत ती भाषा शिकवली गेली. हं. तर मला वाटतं की नक्कीच आपण ती म्हणजे भाषा चांगली आत्मसात करतो. हं. पण मॅडम, आपण एक विद्यार्थी म्हणून शिकणं वेगळं, पण आपण जेव्हा ती भाषा शिकवायला जातो त्यावेळेला आपल्यावरती थोडी जबाबदारी वाढलेली असते आणि मग शिकण्यापर्यंत ठीक होतं, पण शिकवण्याचा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर असं म्हणायला लागेल की मी ऍक्सिडेंटलीच या फील्डमध्ये आले. हं. कारण की मी जेव्हा ही भाषा शिकायला सुरुवात केली, हं. तेव्हा उद्देश असा होता की म्हणजे कॉमर्स हे ग्रॅज्युएशन करता करता एक एक्स्ट्रा लँग्वेज यावी म्हणून फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली. पुढे याचा काय उपयोग होईल, खरं तर हा विद्यार्थी दशेत मी विचार नव्हता केला. कारण त्याच्यानंतर मी बँकिंग आणि फायनान्स या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पोस्टवर काम केलंय. सो माझा बँकिंग आणि फायनान्स सेक्टरचा 15 वर्षाचा अनुभव आहे. तर तुम्ही असं म्हणू शकाल की मध्ये 15 वर्षाची जी गॅप आहे हा. त्याच्यामध्ये फ्रेंचचा काहीही म्हणजे उल्लेख झाला नाही किंवा ती भाषा माझ्या थोडीशी विस्मरणात गेली. बरोबर. पण त्याच्यात माझ्या मुलाने जेव्हा तिसरीत असताना त्याला फ्रेंच ही भाषा किंवा मराठी आणि जर्मन या तिन्हीपैकी सिलेक्ट करायची होती, तेव्हा माझं परत म्हणजे की मी त्याला म्हटलं, नाही तू फ्रेंचच घे ती भाषा, आपण त्याचा दोघं मिळून अभ्यास करू. आणि अशा तऱ्हेने त्याच्या विद्यार्थी दशेबरोबर माझीही विद्यार्थी दशा सुरू झाली. आणि काही काळानंतर मी जेव्हा हा बँकिंग फायनान्सचा जॉब सोडला, हं. तेव्हा तोपर्यंत मी थोडंसं अजून पुढे शिक्षण घेऊन म्हणजे काळानुरूप येस तुम्हाला अपग्रेड गोष्टी करायला लागतात हं. मग कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि मग ही भाषा शिकण्याचा माझा प्रवास सुरू झाला आणि शिकवण्याचा सुरू झाला. त्याला शिकवता शिकवता त्याचे मित्र आले, असं करत करत माझी विद्यार्थी संख्या भरपूर मोठी वेगवेगळ्या शाळांपर्यंत गेली. वा. बर बर. FLOA सोबत तुम्ही कधी जोडल्या गेलात? आणि मुळातच अशा पद्धतीने ऑनलाईन भाषा शिकवली जाते, ती पण इतक्या कमी दरात, आणि सगळ्या वयोगटातले व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. हे जेव्हा सगळं तुम्हाला कळलं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं?
या FLOA शी जोडलं गेलं म्हणजे माझ्या मुलांनी FLOA मुलांनी आणि त्यांच्या शाळेतल्या काही सहकाऱ्यांनी FLOA तर्फे परीक्षेला एनरोल केलं होतं. त्यावेळेस जी पहिल्यांदी शैलेश लेले जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याशी इंट्रोडक्शन झाली आणि हळूहळू त्यांनाही कळलं की मी ही भाषा शिकवते आणि मग त्याद्वारे आमची ती ओळख झाली आणि त्यांचा मुख्य उपक्रम मला खूप आवडला कारण की जेव्हा माझ्या मुलांनी या भाषेसाठी एनरोल करून परीक्षा द्यायला सुरुवात केली त्यावेळेस कोविडचा काळ सुरू झाला होता जस्ट. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही घराबाहेर जाणं म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला शक्य नव्हतं आणि घरबसल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि तुम्हाला एक म्हणजे घरबसल्या सगळं एक रेडीमेड मटेरियल मिळतंय. ऑनलाईन व्हिडिओज आहेत त्याच्यावर योग्य मार्गदर्शन आहे प्लस PDF अवेलेबल आहेत. तर आय फील नथिंग लाईक इट म्हणजे याच्यासारखं कुठलं दुसरं शिक्षण नाही आणि त्यावेळेस ऑनलाईनचाच ट्रेंड आला होता म्हणजे कोविडच्या काळामध्ये आणि त्यांनी ते एक्झाम्स द्यायला सुरुवात केली आणि मग शैलेश लेंशी मला संपर्क झाल्यानंतर मग मी त्यांच्या थ्रू हे काम करायला सुरुवात केली. मला त्यांचा पॅटर्न हा आवडला की म्हणजे छोटे छोटे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज त्यांनी क्रिएट जे केले होते त्यावेळेस तर त्याच्यातनं तुम्ही शिकून मग ती एक्झाम पुढे द्यायची आणि हा नक्की पॅटर्न आहे म्हणजे कोणालाही हा घरी बसल्या करता येतो म्हणजे आणि त्याला वयोगटाचं काही बंधन नाहीये. तुम्ही फार अगदी म्हणजे तिसरीतल्या मुलांपासून ते 80 वर्षाच्या म्हणजे जे काही पुढचं वय आहे तोपर्यंतही लोक शिकू शकतात. आरामात शिकू शकतात. एवढा सोपा आणि एकदम इंटरॅक्टिव्ह कंटेंट शैलेश लेंनी वापरला याच्यामध्ये. वा वा. तुम्ही किती वर्षापासून कंटेंट ट्रान्सलेटर म्हणून काम करताय FLOA सोबत? मी गेले 3-4 वर्ष झाली कंटेंट ट्रान्सलेटर म्हणून काम करते. कधी काही टफ वाटलं की हा शब्द आता ह्याला मराठीत काय वापरायचं असा कधी प्रश्न पडला? तसं शब्द काही म्हणजे एक चांगली गोष्ट झाली की तसं काही वेळेस होतं की काही शब्द कुठला वापरायचा पण त्यांनी माझी मराठी सुद्धा अजून जास्त प्रगल्भ झाली. कारण की आपण एवढं मिक्स सगळे बोलतो आजकालच्या जगात ना भाषांचं म्हणजे असं आहे की इंग्लिश आणि हिंदी वापरल्याशिवाय आपण मराठी बोलू शकत नाही. म्हणजे शुद्ध मराठी प्रकारे तो आपण नाही बोलत आणि माझं मराठी मीडियमचं शिक्षण झालं असल्यामुळे फारसा तसा प्रॉब्लेम आला नाही पण येस काळानुरूप पुढे कॉलेजचं शिक्षण इंग्लिश मीडियम मधनं किंवा या वेगवेगळ्या स्तरांमध्ये तो समजायला मला असं वाटतं की मराठीतनं तुम्ही जेव्हा आपण जेव्हा जन्मतो जी भाषा आपण आत्मसात करतो सो पहिल्यापासून त्या भाषेमध्ये काय विचार करायची जी आपली पद्धती आहे ती फार सोपी होते आपल्याला. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये पण विचार करताना पहिले आपल्या मातृभाषेत विचार करून पटकन ट्रान्सलेट केली जाते. सो नॅचरली म्हणजे एक काय म्हणतात सायकोलॉजिकल किंवा ब्रेन मध्ये असलेलं याचं कनेक्शन आहे की जी आपली मातृभाषा त्याच्याशी आपण लगेच कनेक्ट होतो. सो त्याच्यामुळे मला ही कन्सेप्ट तर आवडलीच मराठीत शिकवायची आणि मलाही स्वतःला खूप आनंद येतो कारण मी स्वतःही याच्यातनं भरपूर गोष्टी शिकते आणि फार छान वाटतं मग या गोष्टी करताना. क्या बात आहे. खूप छान. खरंच धन्यवाद. आता आपण गप्पा मारूया मनाली राजे यांच्याशी. तर खरोखरच तृप्ती मॅडम तुमचं काम ऐकून छान वाटलं आणि यापुढे सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत पण तत्पूर्वी आपण गप्पा मारूया मनाली मॅडम यांच्याशी. तर मॅडम तुमचं देखील खूप स्वागत. धन्यवाद. तर गेल्या 14 वर्षापासून तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करता आहात. बरोबर. आणि तो तुमचा अनुभव कसा आहे आणि जर्मन भाषा निवडण्यामागचं काय कारण होतं? आता खरं सांगायचं तर 10वी नंतर मी कॉमर्सला 11वी-12वी होते आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये जर्मन ही भाषा शिकवली जात होती आणि तोपर्यंत माझ्या मनात कधीच नव्हतं की आपण एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी. पण एक उत्सुकता म्हणून त्यावेळेला जर्मन भाषा शिकले आणि 11वी-12वी मध्येच खूप एक वेगळा अनुभव होता ती फॉरेन लँग्वेज शिकणं आणि त्याच्यातून अजून काही गोष्टी पुढे जाव्यात असं वाटायला लागलं कारण 11वी-12वी नंतर कॉलेजमधलं फॉरेन लँग्वेजचं शिक्षण संपलं होतं आणि म्हणूनच मग त्याच्यानंतर तेच पुढे कंटिन्यू करावं असं एक उत्सुकता निर्माण झालीच होती आणि म्हणूनच मी पुण्याच्या मॅक्स मिलर भवन या इन्स्टिट्यूट मधून पुढचं जर्मन शिकत गेले. जसं शिकत गेले तशी ती भाषा वेगवेगळ्या पद्धतीने आणि नव्याने कळत गेली आणि अर्थात त्यातला इंटरेस्टही वाढत गेला आणि मग हळूहळू तीच भाषा माझं करिअर बनली आणि त्याच्यानंतर मी जर्मन कंपनीजमध्ये काम केलं. प्रोफेशनल लेवलला जवळजवळ 14 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये जर्मन लँग्वेज प्रोफाईलमध्ये काम केलं आणि तिथे काम करताना मला असं लक्षात आलं की फक्त ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन हा एकच त्यातला मार्ग नाहीये तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या पण लँग्वेज प्रोफाईलवरती काम करायची मला संधी मिळाली. म्हणजे सेक्टर्स तर आहेतच वेगवेगळे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता पण ट्रान्सलेशन व्यतिरिक्त सुद्धा रिसर्च रिपोर्ट्स करणं किंवा ऍक्च्युअली जर्मन लँग्वेज मध्ये रिसर्च करणं आणि अशा अनंत वेगवेगळ्या प्रोफाईल्स मध्ये मला काम करता आलं आणि त्यामुळे कॉर्पोरेट नी मला लँग्वेज मध्ये पण खूप खूप काही शिकवलं. त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव माझ्याकडे आलाय असं मला वाटतं. जर्मन आणि फ्रेंच यामध्ये काय तुम्हाला वाटतं की कुठली भाषा जास्त इंटरेस्टिंग आहे? खरं तर असं सांगणं थोडंसं अवघड आहे कारण मला असं वाटतं म्हणजे मी स्वतः भाषा शिक्षिका आहे आता त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य आहे आणि
त्यामुळे प्रत्येक भाषा ही इंडिपेंडेंट असते. त्यामुळे त्या दोन भाषा कम्पेअर करणं थोडंसं अवघड आहे. कारण फ्रेंच बद्दल अर्थात मला फार काही माहिती नाहीये. हं. पण मी तसं वक्तव्य करणं ही कदाचित चुकीचं राहील. कारण फ्रेंच ही स्वतः एक इंडिपेंडंट भाषा आहे आणि आजही खूप आपण बघतो जर्मन आणि फ्रेंच ह्या दोन्ही भाषा खूप मोठ्या स्तरावरती आज शिकल्या जातात. सो त्या दोन्ही भाषांचं काय म्हणू आपण पॉप्युलॅरिटी पण भरपूर आहे. हं. त्यामुळे मला असं वाटतं दोन्ही भाषा त्यांच्या त्यांच्या जागी छानच आहेत. म्हणजे ते असं कम्पेअर करणं थोडंसं अवघडच आहे. बर बर नक्कीच. बरं मग तुम्ही कॉर्पोरेट मधून ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला जर्मनशी रिलेटेड काही करायला मिळेल असं वाटलं होतं का? अगदी खरं सांगायचं तर मला जर्मन भाषा ही कधी सोडायचीच नव्हती. अच्छा. त्यामुळे मला काही घरच्या कारणांमुळे जेव्हा मला घरच्या जबाबदाऱ्यांमुळे कॉर्पोरेट मधून ब्रेक घ्यावा लागला, तेव्हा सुद्धा डोक्यात हे चालूच होतं की आज ना उद्या मला पुन्हा एकदा याच भाषेशी कनेक्ट व्हायचंय. हं, हं. त्यामुळे भाषा सोडायचा हा विषय कधीच नव्हता. पण म्हणजे टीचिंग मध्ये येणं हे एक योगायोगच ठरला खरं तर. कारण ब्रेक वरती होते आणि असंच आजूबाजूच्या पालकांनी विचारणा केली की सध्या तू ब्रेक वरती आहेस तर हं, हं. आमच्या मुलांना तुझ्या जर्मन भाषेचं नॉलेज का शेअर करत नाहीस. आणि अशा ह्याने मी खरं एक शिक्षिका झाले. आणि अर्थात त्याच्यानंतर मग अशी तृप्ती म्हणली तसं कोविडचा काळ आला मध्ये आणि त्याच्यामध्ये मग मी तेच जर्मन शिकवण्याचंच ध्येय पुढे चालू ठेवलं आणि आपापच ऑनलाईन फॉरेन लँग्वेजचं ऑनलाईन मध्ये शिक्षण हे सुरू झालं. आणि अशा ह्याने मी खरं तर या शिक्षिकेच्या रोलमध्ये शिरले. बर पण नंतर नंतर जसं जसं हे करत गेले तसं तसं एक खूप वेगळे अनुभव यायला लागले. आणि असं म्हणतो ना की तुम्ही जेव्हा एखाद्याला गोष्ट शिकवता तेव्हा आपणही ती गोष्ट नव्याने शिकत असतो प्रत्येक वेळेला. बरोबर. त्यामुळे एक शिक्षिका म्हणून सुद्धा मला जर्मन भाषा ही खूप वेगळ्या पद्धतीने समजत गेली. जेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये होते तेव्हा त्या भाषेचा वापर वेगळा होता. पण मी जेव्हा शिक्षिका म्हणून उभी राहिले तेव्हा त्यातलेही अनेक पैलू माझ्या समोर उघडत गेले. आणि त्यामुळे अर्थातच ती एक वेगळाच अनुभव आणि अजून छान मजा यायला लागली शिकवण्यामध्ये सुद्धा. वा फारच छान. आणि FLOA सोबत नेमक्या कधी जोडल्या गेलात? जसं मी जर्मन शिक्षिकेच्या रोलमध्ये शिरले तसं मला असं लक्षात आलं की मुलांना एक सर्टिफिकेशन समोर असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला ऑनलाईनमुळे लिमिटेशन्स खूप होती. मॅक्स मिलर भवनच्या परीक्षा या मोस्टली ऑफलाईन मध्येच केल्या जातात. आणि त्या सुमारासच मला थोडंसं सर्च मधून असं कळलं की FLOAच्या माध्यमातून फॉरेन लँग्वेजच्या ऑनलाईन परीक्षा देता येतात. आणि त्या निमित्ताने मग मी माझ्या स्टुडंट्सना त्या परीक्षांना बसवायला सुरुवात केली. हं, हं. आणि जसं मी मुलं या परीक्षा द्यायला लागले तसं अर्थातच मी FLOAच्या टीमशी जोडले गेले. आणि शैलेश सरांशी त्या निमित्ताने संवाद झाला. आणि मग हळूहळू मी FLOAच्या टीमचा एक भाग बनले. वा क्या बात आहे. किती वर्षापासून तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात? साधारण 5 वर्ष झाली या गोष्टीला. बर कसं वाटतंय काम? पाच. म्हणजे कॉर्पोरेट मधलं काम आणि हे तुम्ही सांगितलंच की अर्थातच शिक्षिका म्हणून खूप वेगळी भूमिका आहे. पण मराठी बरोबर. किंवा हिंदीमध्ये जेव्हा ट्रान्सलेट करायची वेळ येते तेव्हा आपल्याला समोरच्याला शिकवायचं असतं. त्यामुळे मग खूप जबाबदारी वाटते. कसं वाटतं नेमकं? बरोबर. आता मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं किंवा FLOAच्या आधी जर्मन शिक्षिका म्हणून जे काम केलं तेव्हा खरं तर मी जर्मन स्वतः इंग्लिशमध्येच शिकवत आले तोपर्यंत. पण जेव्हा मी FLOAशी कनेक्ट झाले तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्या मातृभाषेतून जर्मन शिकणं आणि शिकवणं हे जास्त सोपं जाऊ शकतं. कारण जेव्हा इंग्रजी ही आता अर्थात मातृभाषा नसेल तर कुठलीही आधी प्रथम इंग्रजी समजून घेणं आणि मग त्याच्यानंतर त्याचा जर्मन भाषेशी कनेक्ट समजून घेणं तर त्यातला एक मधली फळी वाढते अगदी खरं सांगायचं तर. पण हे जर आपण आपल्या मातृभाषेतून शिकवत असू किंवा शिकत असू तर मराठी आणि जर्मन भाषा अशा आहेत ना की त्यांचं ग्रामर म्हणजे व्याकरण हे खूप साम्य आहे दोन्ही भाषांच्या व्याकरणामध्ये. आणि त्यामुळेच मराठीमध्ये जेव्हा जर्मन शिकण्याची वेळ येते तेव्हा ते व्याकरणाचे नियम खूप पटकन समजतात. हे माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं जसं जसं मी मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचवायला सुरुवात केली. आणि अर्थातच त्यामुळे त्या व्याकरणामधली उदाहरणं ही आपण आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडू शकतो. बरोबर. त्यामुळे मुलांना पटकन त्या विषयाची क्लॅरिटी येणं हं, हे हं. जास्त सोपं व्हायला लागलं. त्यामुळे अर्थातच आणि ज्यांना
इंग्रजी भाषा थोडीशी अवघड जाते. हम्म. त्यांच्यासाठी तर मराठीमधून शिकणं म्हणजे ही फारच मोठी काय म्हणू आपण देणगीच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मला FLOI बरोबर काम करताना ह्याचा खूप आनंद वाटला, की आतापर्यंत मी जर्मन भाषेशी जे काही निगडीत काम केलं होतं म्हणजे जवळजवळ 14 ते 17 वर्ष मी जर्मन भाषेशी काम करत होते. पण त्या कामापेक्षा FLOI बरोबर जर्मन भाषेतून काम करणं हा एक अजून वेगळा मार्ग मला दिसला त्याच्यातून, की त्याच्यामध्ये सुद्धा मला अजून काहीतरी वेगळं शिकायला आणि मुलांना शिकवायला सापडत होतं. वा, फारच छान. आणि तुमच्या दोघींनाही खरं सेम प्रश्न आहे माझा पुढचा, की हा. अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने सगळ्या वयोगटासाठी आणि इतक्या माफक दरात हा जो काही स्तुत्य असा उपक्रम सुरू केलाय, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणि पुढच्या काळामध्ये ह्या दोन्ही भाषा पुढच्या पिढीसाठी कशा गरजेच्या असणार आहेत? तर आधी तृप्ती मॅडमकडे येऊया. दोघींसाठी सेम प्रश्न आहे. नक्कीच. जसं मनाली मगाशी म्हणली, की फ्रेंच भाषा ही मी सुद्धा इंग्लिशमधनंच शिकले आणि मी शिकवताना सुद्धा युजली इंग्लिशच वापरत होते. पण जेव्हापासून आमचा FLOI शी संबंध आला, तेव्हा ही आम्हाला सुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट होती, की मराठीतूनही आपण ही भाषा शिकवू शकतो. खरं तर सुरुवातीला थोडंसं टेन्शन येतच, कारण की बोली भाषेत आपण इतके इंग्लिश शब्द सहज वापरतो. त्याच्यामुळे आता हे पूर्ण मराठीतनं ट्रान्सलेट करून शिकवायचंय आणि ते कसं होणार? पण ते काळानुरूप इतकं सोपं झालं. म्हणजे शैलेश त्यांनी जो कंटेंट बनवलाय तो इतका छान आणि सगळ्या स्तरांवर समजण्यासारखा आहे. तो मराठीत करताना आम्हालाही छान वाटलं. आणि नंतर आम्ही जेव्हा आता मध्ये एक जिल्हा परिषदेचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस तिथले सगळे शिक्षक आणि मुख्याध्यापक जे आहेत ते आम्हाला तिथे अप्रोच झाले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की हा म्हणजे त्यांना हे कळायला कारण की असं असतं, की फॉरेन लँग्वेज शिकणं आणि ही पूर्वी एका स्पेसिफिक वर्गाचीच मक्तेदारी असल्यासारखं आपण म्हणू शकतो. आणि तसं थोडंसं फायनान्शियल टर्म्स मध्ये हे महाग काम आहे. पण हे तुम्हाला स्वस्त दरात आणि इतक्या चांगल्या क्वालिटीचं एवढ्या छान रेट्स म्हणजे तुम्हाला चांगल्या रेट्स मध्ये जर का घरबसल्या शिक्षण मिळतंय आणि ते सुद्धा तुमच्या मातृभाषेत, तर मग त्यासारखं काहीच नाही. म्हणजे मला असं वाटतं, की अतिशय चांगला उपक्रम झालेला आहे हा. आणि सगळ्या शिक्षकांना म्हणजे ते शिक्षक स्वतः समजून घेऊन आमच्याकडनं ते त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे अगदी तळागाळात आहेत, की जे अगदी पार पुण्याच्या कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, अशा ठिकाणापर्यंत ही भाषा जातीये, ती सुद्धा आपल्या मातृभाषेतून. हा अतिशय चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद मॅडम. मनाली मॅडम, तुम्ही काय सांगाल याविषयी? आता फॉरेन लँग्वेज शिक्षण खरं तर म्हणलं ना तर पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये हे शिक्षण खूप इझिली ऍक्सेसिबल आणि अप्रोचेबल आहे असं मला वाटतं. कारण अशा मोठ्या शहरांमध्ये फॉरेन लँग्वेजच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे जर्मनसाठी मॅक्स मुलर भवन सारख्या तर आहेतच इन्स्टिट्यूट्स, पण त्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स पण आहेत ज्या ह्या भाषा शिकवतात. पण ही शहरं सोडून आपण जर थोडंसं पुढे गेलो तर थोडंसं हे अवघड होत जातं. कारण बाकीच्या शहरांमध्ये म्हणा किंवा गावांमध्ये फॉरेन लँग्वेज शिक्षण हे उपलब्ध करून देणं म्हणजे हा विचारच तिथपर्यंत खरं तर पोहोचलेला नसतो. पण मला असं वाटतं की FLOIच्या माध्यमातून हे ऑनलाईन शिक्षण फॉरेन लँग्वेजचं जे सुरू झालेलं आहे त्यामुळे या भाषा खूप मोठ्या स्तरापर्यंत पोहोचतात. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा 3 भाषांमध्ये जो कंटेंट अवेलेबल करून देतो, त्याच्यामुळे ज्याला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेतला कंटेंट तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी वापरून या भाषेत पुढे जाता येऊ शकतं. ही फार मोठी गोष्ट असं मला वाटतं. आणि अर्थातच योग्य माफक दरात हा इतका महत्वाचा विषय आहे. कारण फॉरेन लँग्वेज शिक्षण हे खरं तर या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स मधून जर आपण बघितलं तर खूप हेवी फीज त्याच्यासाठी भराव्या लागतात. म्हणजे मी स्वतः सुद्धा त्याच्यातूनच गेलेली आहे. आणि त्यामुळे अर्थातच माफक दरामध्ये हे शिक्षण मिळत असल्यामुळे ते खूप जनतेपर्यंत पोहोचतं. विद्यार्थ्यांना नवीन मार्ग ह्याच्यातून खुले होत आहेत. कारण आज फॉरेन लँग्वेजला खरं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे इतके वेगवेगळे क्षेत्र आहेत जिथे फॉरेन लँग्वेजेस आज वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच ह्याचा फायदा होतो असं मला वाटतं. त्यामुळे हा FLOIच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम राबवला जातोय आणि मी त्या टीमचा भाग आहे. याबद्दलही मला नक्कीच अभिमान वाटतो. सो ऑल थँक्स टू शैलेश सर अँड द टीम. नक्कीच, नक्कीच. खूप छान. आज दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि मुळामध्ये हे जे काही आपली मुलं शिकतायत ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती, तर याचा मुळात कंटेंट तुम्ही दोघी तयार करतायत. इतकी महत्त्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडताय. हे सगळं ऐकून आणि तुमचा एकूण प्रवास ऐकून, तुम्ही घेत असलेली मेहनत ऐकून खरंच खूप छान वाटलं. छान काम करता आहात दोघीही. आणि आज आमच्या सगळ्या श्रोत्यांशी खूप छान तुम्ही संवाद साधला. त्याबद्दल देखील तुमचे आभार. पुढच्या सगळ्या तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू श्रद्धा. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद श्रद्धा. थँक्यू सो नक्कीच. मच. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या तृप्ती रेखी आणि मनाली राजे यांच्याशी, ज्या दोघीही
FLOA मध्ये कंटेंट ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.